Hello student, topic number 9, final account of a proprietary concern. On practice problem number 11. From the following trial balance of Rajneesh and Sons and the additional information given below, prepare a trading and profit and loss account for their end date on 31st March 2018 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2018. Stock on 1st April 2017 means opening stock. Trading account debit side. Purchase, trading account debit side. Wages, trading account debit side. Carriage, trading account debit side. Salary, profit and loss debit side. Rent, rates and taxes, profit and loss debit side. Insurance, profit and loss debit side. Royalty, trading account debit. Discount, profit and loss debit. Courier charges, profit and loss debit. Bad debt, profit and loss debit. Trade expenses, profit and loss debit. Drawing less from capital. Machinery assets, furniture assets, patent assets, sundry debtors assets. Capital liability, sales, trading credit. Return outward less from purchase. Sundry creditors liability. Bills payable liability. 8% loan taken on 1st October 2017 liability. Bank overdraft liability. तर हा जो 8% सांगितला आहे, पर्सेंटेज हा त्याचा इंटरेस्टचा रेट असतो आहे. तो केव्हा टेक ओव्हर केलेला आहे त्याची डेट दिलेली आहे आणि पर्सेंटेजचा रेट दिलेला आहे. याचाच अर्थ इंटरेस्टचा रेट दिलेला आहे तो आपण कॅल्क्युलेट करायचं आणि ॲड करायचं. ही इंटरनल ॲडजस्टमेंट असं म्हटलं जातं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ₹3 lakh cost price and 3,20,000 at market price, lower than 3 lakh. Salaries were paid for 10 month only, means remaining 2 month unpaid outstanding. सॅलरीवर ॲडजस्टमेंट दिसते आपल्याला जी आउटस्टँडिंग म्हणून आहे. नेक्स्ट, इन्शुरन्स इज पेड फॉर 1 year एंडिंग 30 June 2018. इन्शुरन्सवर एक ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स पेड झाला आहे 30 June 2018 पर्यंतचा पेड झाला आहे, म्हणजेच काय तर प्रीपेड दिसतो आहे. One of the debtors, Mr. Amit, become insolvent from whom 10,000 was not received. म्हणजेच बॅड डेप्ट डेप्टर्सवर येणार ते. RD टू मेंटेन ऑन डेप्टर्स, 2 ॲडजस्टमेंट झाले डेप्टर्सवर, तेवढ्या या बॅड डेप्टमध्ये ॲड होणार. डेप्रिसिएट मशिनरी अँड फर्निचर. डेप्रिसिएट मशिनरी अँड फर्निचर. मशिनरी फर्निचर. ओके, ह्या आपल्या झाल्या ॲडजस्टमेंट. आपण पोस्ट करायला जाऊ. मी ते अगोदरच रेडी करून ठेवलेलं आहे. फर्स्ट, स्टॉक मीन्स ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. ₹1,20,000. Purchases. 2 purchases. पर्चेसला आपल्याला रिटर्न्स मिळत होता, म्हणजेच इनरला लिहायला लागेल 4 lakh. रिटर्नसाठी जागा ठेवते. अँड वेजेस. 2 वेजेस 17,000. नेक्स्ट, carriage, direct expenses to carriage 6,000. salaries, indirect expenses to salaries. ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेऊया 60,000. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस
12,000. ॲडजस्टमेंट नाही आहे, पूर्ण लिहू शकतो आपण. इन्शुरन्स ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेऊया 8,000. रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,000. डिस्काउंट indirect 2 discount. $4,500. courier charges 5,200. bad debt याच्यावर आपण ॲडजस्टमेंट घेणार, म्हणजेच RDD वगैरे ॲड करणार, जागा ठेवणार 7,000. इनरला पण जागा ठेवणार त्याच्यासाठी. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस 2,500. ड्रॉविंग कॅपिटलमधून लेस होणार म्हणून अगोदर कॅपिटल लिहून घेऊया. लेस ड्रॉविंग 15,000. मशिनरी असेट्स 3 lakh. फर्निचर 1,50,000. याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. पेटंट पेटंट्स 50,000. ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आपण आउटरला घेतलं. नेक्स्ट डेप्टर्स सन्ड्री डेप्टर्स म्हणजेच डेप्टर्स, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजेच क्रेडिटर्स. कन्फ्युजन असेल तुमचं तर मी इथे फुल जागा भरपूर लागते म्हणून फक्त डेप्टर्स किंवा क्रेडिटर्स असं लिहिते रेग्युलरली. डेप्टर्स 1,90,000. इनरला घेतो. याच्यावर पण आपले किती 2 ॲडजस्टमेंट आहेत. डेबिट साईड संपली. क्रेडिट साईडला कॅपिटल 6 lakh. 6 lakh minus 15,000 5,85,000. इनरलाच घेणार कारण नेट प्रॉफिट नेट लॉस असेल तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सेल्स डायरेक्ट इन्कम बाय सेल्स 3 lakh. रिटर्न आउटवर्ड लेस फ्रॉम परचेस, रिटर्न आउटवर्ड 8,000. 4 lakh minus 8,000 3,92,000. sundry creditors liability sundry creditors म्हणजेच क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आहे 1,80,000. नेक्स्ट बिल्स पेबल 90,000.
नेक्स्ट 8% लोन इनरला घेऊया, कारण आपल्याला तिथेच इंटरनल ॲडजस्टमेंट दिसते. 1 लाख. आता याच्यावर ॲडजस्टमेंट आपल्याला लगेचच करायला मिळणार, कारण तिथेच दिलेलं आहे त्याचं. तर 8% लोन, 8% हा त्याचा इंटरेस्टचा रेट आहे, म्हणून ॲड इंटरेस्ट. इंटरेस्ट किती ॲड करणार? 1 लाख, 1 लाखावर 8%. पण त्याचा पिरियड काय आहे तो बघा, केव्हा लोन टेक ओव्हर केला आहे? 1 ऑक्टोबर 2017ला घेतला आहे, म्हणजेच यूज किती झाला आहे? 1 ऑक्टोबर 2017 टू 31 मार्च 2018 एवढा यूज झालेला आहे. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर 6 मंथ यूज केलेला आहे, म्हणून 6 मंथचा आपण त्यावर काय करणार? इंटरेस्ट चार्ज करणार. मग 1 लाख ॲट 8%, 8,000 फॉर 6 मंथ, 4,000. 1 लाख ॲड 4,000, 1 लाख 4,000. आता याचा सेकंड इफेक्ट होणार इंटरेस्ट ऑन लोन म्हणून. प्रॉफिट अँड लॉसमध्ये दिसणार डेबिटला टू इंटरेस्ट ऑन लोन 4,000. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट. $79,200. कारण आपलं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग पूर्ण संपलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पोस्ट करायला जाणार. ॲडजस्टमेंट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट होतात, विसरू नका. फर्स्ट क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट asset side. Trading account credit side, buy closing stock, rupees 3 lakh. Balance sheet asset side, closing stock 3 lakh. Okay. Second, salaries are paid for 10 month only. Salaries paid for 10 month means remaining 2 month unpaid means outstanding. Add outstanding 10 मंथचं पेड आहे, म्हणजेच 2 मंथचं अनपेड आहे. अनपेडला आपण आउटस्टँडिंग म्हणतोय आणि ॲड करतोय. ॲड केल्यानंतर 12 मंथचा आपल्याला रिपोर्ट मिळणार. 60,000 हे 10 मंथचे आहेत, तर 2 मंथचे किती झाले? 12,000. कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला. 60,000 हे 10 मंथचे, 10 महिन्यांचे, तर 2 महिन्यांचे किती? तर 12,000. ॲड करणार 72,000. ते आता इथे त्याचा इफेक्ट ॲड झाला आहे, सॅलरीमध्ये ॲड केलं आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ॲड केला आहे. तर सेकंड इफेक्ट स्ट्रेट जाणार, म्हणजेच लॅबिलिटीला दिसणार आउटस्टँडिंग सॅलरीज. $12,000. नेक्स्ट 2 इफेक्ट झाले. इन्शुरन्स इज पेड फॉर 1 year एंडिंग ऑन 30 जून 2018. इन्शुरन्स, तर इन्शुरन्स जे आहे हे इन्शुरन्स किती मंथ 1 yearचं पेड आहे, पण 1 year कुठेपर्यंत क्लोज होते त्याचं? 30 जून 2018 जूनला क्लोज होते, आणि आपलं इयर क्लोज होतं आहे 31 मार्च. म्हणजेच किती मंथचं एक्स्ट्रा या ठिकाणी इन्शुरन्स पेड केलेलं आहे ते बघा. एप्रिल, मे, जून, 3 मंथचं एक्स्ट्रा या ठिकाणी काय झालेलं आहे? पेड झालं आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार? प्रीपेड लेस
प्रीपेड. मग 3 मंथचं प्रीपेड असेल तर ते 3 मंथचं किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला गेले आहे ते 1 इयरचं आहे. म्हणजेच आपला 9 मंथचं आणि रिमेनिंग सेकंड इयरचं 3 मंथचं काय झालं आहे, पेड झालं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, रिमेनिंग 3 मंथचं आपल्याला सेपरेट करायला लागेल. मग 3 मंथचं किती येते ते कॅल्क्युलेट करा. 8,000 इंटू 3/12 2,000. म्हणजेच आपल्या करंट पिरियडचं आहे ते 6,000 एवढंच आहे. 2017-18 ह्या इयरचं 6,000 एवढंच पेड आहे आणि रिमेनिंग 2,000 एक्स्ट्रा पेड होतं किंवा प्रीपेड होतं किंवा ॲडव्हान्स पेड होतं, ते आपण डिडक्ट केलं. ओके. आता याचा सेकंड इफेक्ट, इथे आपण आता लेस केलं. इथे बघा आउटस्टँडिंगला ॲड केलेलं होतं, इथे इन्शुरन्सला लेस केला. आउटस्टँडिंगला ॲड केलेलं तेव्हा त्याचा इफेक्ट स्ट्रेट आलेला होता, पण इन्शुरन्सला काय केलं आपण, लेस केला. म्हणजेच क्रॉस जाणार. क्रॉस म्हणजेच कुठल्या साईडला जाणार, असेट साईडला. स्ट्रेट आलं तेव्हा लॅबिलिटी साईडला आलेला, क्रॉस जातो तेव्हा असेट्सला जाणार. प्रीपेड इन्शुरन्स असेट्समध्ये. आता मी क्रॉस आणि स्ट्रेट हे सगळे शॉर्टकट सांगते. बाकी रूल जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे किंवा त्याचं स्पेसमेन तुमच्याकडे दिलेलं आहे. हे जे सगळे आहेत ते मी शॉर्टकट सांगते लक्षात ठेवण्यासाठी, जर एखाद्याला जमत नसेल तर त्यासाठी. नेक्स्ट, वन ऑफ द डेप्टर्स मिस्टर अमित बिकम इन्सॉल्वंट. एक जो कस्टमर आहे तो इन्सॉल्वंट झाला आहे आणि त्यामुळे 10,000 रुपीज रिसिव्ड नाहीत, म्हणजेच बॅड डेट झालेली आहे. डेप्टर्समध्ये दिसणार लेस बॅड डेट. $10,000. 90,000, 1,90,000 less 10,000, 1,80,000. अजून एक ॲडजस्टमेंट त्याच्यावरच आहे. 5% RDD इज टू बी मेंटेन ऑन डेप्टर्स, लेस RDD. RDD मेंटेन केली आहे 5%. RDD at 5%. 1,80,000 at 5%, 9,000. 1,80,000 less 9,000, 1,71,000. आता ह्या दोघांचाही सेकंड इफेक्ट इथे आता लेस केलं आहे बघा. असेट साईडला लेस केला आहे. लेस झाला म्हणजेच क्रॉस जाणार. क्रॉस म्हणजे दुसऱ्या साईडला गेला. कुठे गेला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला गेला, बॅड डेटमध्ये. ॲड बॅड डेट न्यू, न्यू बॅड डेट आहे 10,000. ॲड RDD न्यू, न्यू RDD आहे 9,000. 7,000 plus 10,000 plus 9,000, 26,000. Next, depreciate machinery and furniture at 10% and 5% respectively. Depreciate machinery less depreciation 10% and furniture also less depreciation 5%. Okay, on 10%, 3 lakh at 10%, 30,000 means 2,70,000. ओके. सेकंड इफेक्ट, इथे लेस केला आहे म्हणजेच क्रॉस जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 30,000. इनरला घेतो आहे कारण अजून एक मशीन आपल्याकडे आहे डेप्रिसिएशन. आणि सेकंड फर्निचरला काय सांगितलं आहे, 5%. 1,50,000 लेस 5%, 7,500. 1,50,000 लेस 7,500, 1,42,500. याचाही सेकंड इफेक्ट लगेच करूया. मशिनरी नंतर फर्निचर 7,500. 30,000 प्लस 7,500, 37,500.
ठिकाणी आपले ॲडजस्टमेंटसुद्धा संपलेले आहेत. आता आपण क्लोज करूया. $3 lakh plus $3 lakh, $6 lakh, minus $1,20,000, minus $3,92,000, minus $17,000, minus $6,000, minus $10,000, $55,000. इन्कम साइड जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे, याचाच अर्थ तो ग्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 55,000. ओके, आता हे आपण क्लोज करूया. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येते बघा, इथे 72,000 आहेत, इथे 55,000, म्हणजेच डेबिट साईड मोठी आहे. मग डेबिट साईडची टोटल करायला लागेल आपल्याला. 72,000 प्लस 12,000 प्लस 6,000 प्लस 45,000 सॉरी 72,000 प्लस 12,000 प्लस 6,000 4,500 प्लस 5,200 प्लस 26,000 प्लस 2,500 प्लस 4,000 plus 37,500, 1,69,700, 1,69,700 less 55,000, 1,14,700, 1,14,700. आता या ठिकाणी इन्कम साईड लहान आहे आणि एक्सपेन्सेस जास्त आहे, म्हणजेच लॉस झाला आहे. बाय नेट लॉस. जर इन्कम साईड जास्त असते आणि एक्सपेन्सेस कमी असतात तर नेट प्रॉफिट असतं. आता एक्सपेन्सेस जास्त आहे, इन्कम कमी आहे, म्हणून नेट लॉस. नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड होतो तर नेट लॉस लेस होणार. लेस नेट लॉस 1,14,700. 5,85,000 minus 1,14,700, 4,70,300. Okay, 4,70,300 plus 1,80,000 plus 90,000 plus 1,04,000 plus 79,200 plus 12,000, 9,35,500. दुसरी साईड करून बघूया. 2,70,000 plus 1,42,500 plus 50,000 plus 1,71,000 plus 3 lakh plus 2,000, 9,35,500. या ठिकाणी बघा, प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 11 आपला टॅली झालेला आहे. सॉल्व करा. या प्रॉब्लेममध्ये नेट लॉस आलेला आहे, चुकून नेट प्रॉफिट लिहाल. ओके, टेक केअर.